तर 87-88ची जी हॅरिस शील्ड होती आणि आपल्याला सगळ्यांना ती पार्टनरशिप तर माहितीच आहे. सचिन अँड विनोद बोथ बिकेम हाऊस होल्ड नेम्स विथ दॅट पार्टनरशिप ऑफ 664. पण त्या हॅरिस शील्ड चालू असताना एक असं सिच्युएशन होतं की 4 मॅचेसमध्ये सचिननी 1025 रन्स केल्या होत्या. दॅट इज इन्क्लुसिव्ह ऑफ 2 ट्रिपल सेंचुरीज. एक ती ट्रिपल सेंचुरी विनोद बरोबरच्या पार्टनरशिपमध्ये आणि मग परत फायनलमध्ये अजून एक ट्रिपल सेंचुरी. सो 4 मॅचेसमध्ये ही हॅड अन ॲग्रिगेट ऑफ 1025 आणि तो त्या 4 मॅचेसमध्ये फक्त एकदाच आउट झाला होता. सो हिज बॅटिंग ॲव्हरेज इन दोज 4 मॅचेस वॉज 1025. आणि एक किस्सा असा आहे की तोपर्यंत द न्यूज दॅट देर इज दिस टीनेज सेन्सेशन इन मुंबई, इट हॅड स्प्रेड अक्रॉस द कंट्री. कलकत्त्याहून एक जर्नलिस्ट आला होता मुंबईत आणि ही वॉन्टेड टू डू अ स्टोरी ऑन दिस टीनेज सेन्सेशन. आणि त्यांनी ती स्टोरी केली आणि त्यांनी त्या स्टोरीत मेन्शन केलं की 4 मॅचेस नंतर, हॅरिस शील्डच्या 4 मॅचेस नंतर ह्याचं ॲव्हरेज आहे 1025. आणि ती स्टोरी त्यांनी बनवली आणि प्रिंटिंगसाठी त्याच्या न्यूजपेपरमध्ये सब एडिटरला दिली. आता तो सब एडिटर होता, तो ही हॅड अ माइंड ऑफ हिज ओन. तर त्या सब एडिटरनी विचार केला की 14 वर्षाच्या मुलाचं बॅटिंग ॲव्हरेज 1025 कसं असू शकतं. इट इज नॉट पॉसिबल. तर त्याला वाटलं की ह्या जर्नलिस्टनी चूक केली आहे आणि त्यांनी तो 0 काढून टाकला फायनल कॉपीमध्ये त्या जर्नलिस्टला न सांगता. सो 1025 became 125, which is also a very good average. But that journalist, that sub-editor decided to be over smart. आता हा this is a brilliant coincidence. एक झिरोचा हा प्रश्न, एक 0 काढला गेला आणि 1976च्या मॉन्ट्रियल ऑलिम्पिक्समध्ये एक जिमनॅस्ट होती, नादिया, who became the first gymnast in Olympic history to achieve a perfect 10. आणि एक फॅन्टॅस्टिक असा कोइन्सिडन्स आहे की सचिनचा पण एक 0 एका ओव्हर स्मार्ट सब एडिटरनी काढून घेतला आणि नादियानी जेव्हा परफेक्ट 10 अचीव्ह केलं तेव्हा तो जो इलेक्ट्रॉनिक स्कोरबोर्ड होता मॉन्ट्रियलमध्ये तिथे 4 डिजिट्सचं प्रोव्हिजनच नव्हतं. सो द स्कोर वॉज शोन ॲज 1. अगेन अ 0 वॉज मिस्ड. सो दिस इज अ व्हेरी वियर्ड कोइन्सिडन्स बिटवीन that connects 2 teenage sensations, Nadia and Sachin. The next speaker for today, अजून एक सचिनचे लहानपणचे टीममेट, शारदाश्रमचे टीममेट, श्री संतोष जाधव. Hi, good evening everyone. Before I begin my special journey down memory lane, allow me to introduce myself. I am Santosh Prabhakar Jadhav, school friend and teammate of Sachin from Shadashram Vidya Mandir. My father was not just employee of State Bank of India. He was man of discipline and passion. A cricketer who broke many records in his cricketing career as a batsman, and also cricket coach in his free time. My elder brother Hemant was also a good cricketer. Our world was simple, filled with sounds of cricket balls hitting walls, radios playing old songs, and warmth of neighbors who felt like family. I grew up in Sayadri building at Parel Boivada, a place that was not just a location on the map, but a vibrant world of childhood dreams. And I was blessed having Achrekar sir as my neighbor. Now let me take you back to the year everything changed for me. My father passed away in 1983. आणि आम्ही दुःखात असताना आचरेकर सर माझ्या घरी आले ॲज अ फादर फिगर. आणि माझ्या हेमंतला आणि आईला सांगितलं की आता संतोषचं ॲडमिशन आपण शारदाश्रम विद्या मंदिरमध्ये घेऊया. दॅट वॉज द इयर वेन वी 3, सचिन, मायसेल्फ अँड मयूर, आमच्या तिघांचं ॲडमिशन शारदाश्रममध्ये एकाच वर्षी झालं. आम्हाला वाटलंच नव्हतं असं की आमच्यातला कोणतरी क्रिकेटिंग लेजंड होईल म्हणून. बट दॅट टाइम नन ऑफ अस थॉट दॅट वे.
we were just a trio, shared our snacks, mostly vada pavs and Duke's lemonade, laughed on silly jokes, and practiced day and night on the dusty grounds of Mumbai. We called ourselves Threesome Awesome, not because we were the best, but because we were inseparable. From cricket nets to school, from music to lunch breaks, we did it all together. That was pure. I still remember वेकेशनमध्ये जेव्हा प्रॅक्टिस असायची सकाळी, प्रॅक्टिस झाल्यानंतर मी, सचिन, मयूर आणि आमच्यावर आमचे काही टीममेट्स माझ्या घरी यायचे, म्हणजे सह्याद्री बिल्डिंगमध्ये परळला. आणि आम्ही एकदम थकून बागून आमच्या घरी आलो की आई आम्हाला मस्तपैकी नाश्ता बनवून द्यायची आणि जेवण पण असायचं. आणि त्या जेवणामध्ये मेनली कोलंबीचं टिकलं, बांधेली आणि सचिनला आवडणारा प्रॉन्स राईस. आणि ते आम्ही मस्त फस्त करायचो आणि परत सोसायटीच्या कंपाऊंडमध्ये आम्ही क्रिकेट खेळायला जायचो. आणि सर तेव्हा बँकेतनं नेहमी यायचे जेवायला घरी. आणि सर आले की आमची पळापळ असायची की असं सरांना माहिती नसायचं की हे सगळे माझ्या घरी आलेत ते. आणि मग तसे आम्ही क्रिकेट खेळून परत घरी जाऊन जेवायचो आणि परत दुसऱ्या दिवशी प्रॅक्टिस करायचो. असा आमचा वेळ चाललेला. आणि माझ्या घरी तेव्हा ना फिलिप्सचा रेकॉर्ड प्लेअर होता आणि सोनीचा डेक होता. त्याच्यावरती आम्हाला म्युझिक ऐकायला भरपूर आवडायचं. आणि सचिनला इंग्लिश सॉंग्सचा जरा सॉफ्ट कॉर्नर होता, पण माझ्याकडे ना तेव्हा इंग्लिश सॉंगचं कलेक्शन भरपूर कमी होतं. म्हणजे बोनियम आणि आबा. बोनियममध्ये रिव्हर्स ऑफ बॅबिलॉन किंवा ब्राऊन गर्ल इन द रेन अशी गाणी ऐकायचो आम्ही. आणि त्यानंतर हळूहळू दिवस चाललेले असे. आणि सचिन एकदा माझ्या घरी असताना एक इंग्लिश कॅसेट घेऊन आला, स्वतः कलेक्शन. आणि जे कलेक्शन एवढं सॉलिड होतं ना, म्हणजे त्याच्यात मडोनाची गाणी होती, जॉर्ज मायकलची गाणी होती, सॅक्रिफाईस एल्टन जॉनचं. आणि ते आम्ही मस्त सोनीच्या डेकवरती ऐकत 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 जी मजा घेतली आहे ना, बापरे, आणि तो काळ सांगताच येत नाही. आणि मयूर होता तेव्हा आमच्यावर त्या गोष्टीला. आणि तेव्हा आहे ना दादर परळमध्ये आहे ना एक प्लास्टिकचा बॉल असायचा, व्हाईट कलरचा हेवी जरा बॉल असायचा. तो एकदम चांगला स्विंग व्हायचा. त्या म्हणजे दुपारची जी वेळ असायची ना आमची, त्या आम्ही बिल्डिंगमध्ये आम्ही खेळायचो. आणि आमच्या बिल्डिंगमधली मुलं पण त्यांना टाकत बसायचे, सचिनला टाकायचे, मयूरला टाकायचे. आणि तो बॉल असा 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 हलायचा. पण सचिनने थोडं 5-10 मिनिटं अशी प्रॅक्टिस केली त्याच्यावरती. आणि नंतर जो तो मारायला लागला ना ठपाठप ठपाठप, तो चालूच झाला नंतर. आणि ती जी मजा घेतली ना आम्ही, ती भरपूर मजा घेतली आम्ही. आम्ही गाईडशील्ड जिंकलो तेव्हा मी हॅट्रिक काढलेली आणि 12-13 विकेट्स काढलेले. आम्ही बेस्ट बॉलर झालेलो. आणि त्याच्यामुळे मला त्यांचं सगळ्यांचं चालू आलं की आता तुझ्या घरीच जायचं. आणि बिल्डिंगमधल्यांचं पण चालू झालेलं की बाबा तुम्ही एवढं कटिंग्स काढलात, हेडलाईन्स काढलात, तर तुझ्या टीमबरोबर आमची मॅच घे. म्हणजे आमची जे बिल्डिंगमधली मोठी मुलं होती ती बोलली की टेनिस बॉलने आपण मॅच खेळूया म्हणून. आणि मग सह्याद्री बिल्डिंगमध्ये नाईट मॅचचं एकदम आयोजन केलं सगळ्यांनी. फ्लड लाईट्स लागलेले, पूर्ण सगळ्या गॅलरीज पूर्ण असं खचाखच भरलेलं. एरियामधली सगळी लोकं बघायला आलेली मॅच बघायला. आणि मॅच चालू झाली. आणि ह्या लोकांनी जे मारले आहेत ना बिल्डिंगमधल्या ना, म्हणजे फटा ठाप ठूप ठाप ठूप, म्हणजे जितके बॉल आणलेले ना तेवढे सगळे संपले. म्हणजे 3 मॅच खेळायचे होते, फक्त 2च मॅच झाले बॉल फोडल्यामुळे. त्यामुळे ती एक वेगळी मजा होती. आणि मॅच जिंकलो. आणि मग परत घरी आईच्या हातचं मस्त कोलंबी भात आणि कोलंबीचं टिकलं, त्याची सगळ्यांनी मजा घेतली. Even as Sachin rose to unimaginable heights, breaking records, becoming a household name, he remained grounded, still humble, still the same boy I knew. I remember the day when he left for England tour. He came to take Acharikar sir's blessing. आणि सरांचा आशीर्वाद घेतला नेहमीप्रमाणे तो माझ्या घरी आला. आणि घरी आल्यावरती मी त्याला जस्ट म्हणालो की अरे सचिन, केस केवढे वाढलेत तुझे, जरा कापून घेऊया चल. लगेच तयार झाले, बोले चल तुझ्या बार्बरकडे जाऊया खाली. आणि आम्ही खाली गेलो, त्याची कटिंग सगळी केली.
आणि आज पण तो जो न्हावी आहे तो गेल्यावरती सांगतो की मी सचिन तेंडुलकरला हेअरकट दिली आहे असं. But the most unexpected thank you today goes beyond cricket. Sachin, you don't even know this, but because of me, I made the love of my life. My wife Vaishali. She didn't fall for your cricket or even your looks. She fell for your name. She read the name Sachin Tendulkar in the Times of India back in our school days, and something about stuck with her. She told her father, I really like this name. I think it would be famous someday. And years later, when she met me, it was that curiosity about your name that sparked our first conversation. From that tiny spark grew a love and turned into marriage, into family, into everything I cherish today. So my dear friend, for all the memories, for the music, for the cricket, and even for the love of life, thank you so much. And thank you, Marcus Couto, for giving me this beautiful opportunity to stand here and speak from my heart, to share this treasured moment with all of you. Yes, the world knows Sachin as the god of cricket, but to me and to many of us, those early days, he will always be Sachin, the boy with kind smile, a pocket full of dreams, and heart full of music. Happy birthday, Mitra. May you always stay healthy, grounded, and blessed. No matter how many centuries you hit for me, you will always be my friend first and legend second. Thank you so much.